नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा आपला प्रश्न बघा पडद्यावर. अरविंद केजरीवाल यांचं खुल्या चर्चेचं आव्हान नरेंद्र मोदींनी स्वीकारायला हवं का? हा प्रश्न आज आपण अशासाठी विचारतोय की आज अरविंद केजरीवाल हे वाराणसीत पोहोचले. संध्याकाळी त्यांनी सभा घेतली. सभेमध्ये त्यांनी नरेंद्र मोदींना जाहीर आव्हान दिलं की वाराणसीतच याच मंचावर येऊन माझ्याशी जाहीर चर्चा करा आणि स्वतःची उमेदवारीही जाहीर केली. नरेंद्र मोदींनी हे आव्हान स्वीकारायला हवं का? मुळात अरविंद केजरीवाल यांची उमेदवारी जी आहे ती गांभीर्याने घेण्याची गरज आहे का? वाराणसीतून त्यांना पाठिंबा मिळेल का? आणि नरेंद्र मोदींविषयी जे ते प्रश्न उपस्थित करतायत, काँग्रेसवर जे आरोप करतायत, त्यामध्ये काही तथ्य आहे का? ही सगळी चर्चा आपण करणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत नामवंत पाहुणे. आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अतुल भातखळकर, आपचे नेते अजित सावंत आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सुद्धा. आणि वाराणसीतून आपल्या सोबत आहे आपला स्पेशल कॉरेस्पॉन्डंट अमेय तिरोडकर. मी पहिल्यांदा जाणार आहे वाराणसीमध्ये. अमेय, आज दिवसभर अरविंद केजरीवाल यांचा दौरा झाला आणि शेवटी, अगदी सभेच्या शेवटी, त्यांनी नरेंद्र मोदींना जाहीर चर्चेचं आव्हान दिलेलं आहे. मला तुला विचारायचं आहे की आप हा जो पक्ष आहे, आम आदमी पार्टी हा जो पक्ष आहे, तो काय वाराणसीमध्ये फार मोठा पक्ष आहे अशातली परिस्थिती नाही, किंबहुना त्यांचे कार्यकर्ते सुद्धा नाही तिथे, असं आपण ऐकलं होतं. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांचा हा पहिला दौरा कसा झाला आणि नरेंद्र मोदींना आव्हान देण्या एवढी ताकद त्यांनी आजच्या दौऱ्यामध्ये एकत्रित केली आहे का? नरेंद्र मोदींना आव्हान देण्याएवढी ताकद निश्चितपणे त्यांनी केलेली आहे, कारण ते मुद्द्यांवर बोलणार आहेत. नरेंद्र मोदींसोबत ज्यावेळेला चर्चा असेल त्यावेळेला. पण आम आदमी पक्षाला आज जो कॉन्फिडन्स आलेला आहे तो आजच्या रॅलीमुळे आणि विशेषतः अरविंद केजरीवाल यांच्या रोड शोमुळे. खरं तर आम आदमी पक्षाची सर जसं तुम्ही सांगितलं की खरोखरच तशी ताकद इथे नव्हती. संघटनही तितकंसं मोठं नव्हतं. पण गेले 15 दिवस इथे संजय सिंग असतील, अलका लांबा जे अगोदर काँग्रेसमध्ये होते आणि आता आम आदमी पक्षामध्ये आहेत, असे काही नेते इथे येऊन तळ ठोकून बसलेले आहेत. आणि अरविंद केजरीवाल स्वतः येथून उमेदवारी जाहीर करू शकतील अशा प्रकारच्या चर्चा आल्यामुळे नंतर आम आदमी पक्षाबद्दल एक उत्सुकता आहे, अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल एक उत्सुकता आहे. आणि विशेषतः जो अनेक मतदारसंघांमध्ये आहे तो वाराणसीमध्ये आहे, जो अँटी मोदी मतदारसंघ आहे, ह्या अँटी मोदी जी मतं आहेत या मतांना, जी वाराणसीमध्येही आहेत, या मतांना कुठेतरी अरविंद केजरीवाल यांच्या रूपाने एक नवा नेता मिळतोय. कुठेतरी इथल्या लोकांना असं वाटतंय की समाजवादी पक्ष असेल किंवा बहुजन समाज पक्ष असेल यांनी तगडे उमेदवार दिले नाहीत नरेंद्र मोदींच्या विरोधात. काँग्रेसचा उमेदवार तर अजूनपर्यंत जाहीरच झालेला नाहीये. अशा वेळेला वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये अरविंद केजरीवाल उभे राहतात. यामुळे इथला जो अँटी मोदी किंवा अँटी भाजपा जो मतदार आहे, जो निश्चितपणे मोठ्या संख्येने आहे, फक्त त्याच्यात नेहमी विभाजन होत आलं आणि त्यामुळे भाजपचा विजय होत आलेला आहे. त्यामुळे हा जो वर्ग आहे या वर्गाला अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल उत्सुकता आहे आणि हाच वर्ग आज मोठ्या प्रमाणावर इथे आलेला दिसला. त्यामुळे ही मतं जी आहेत, जर अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये अशी थेट लढत झाली तर जी मतं आहेत ती समाजवादी पक्षाची आणि बहुजन समाज पक्षाची किंवा काँग्रेसची मतं अरविंद केजरीवाल यांना मिळणार आहेत. आणि त्यामुळे या वर्गाला टार्गेट करून, ह्या वर्गाला लक्ष्य करून अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिलंय, वाराणसीमध्ये येऊन दिलंय, ज्या मतदारसंघामध्ये 1991 पासून आतापर्यंत भाजपा फक्त एकदा हरलेली आहे, अशा मतदारसंघामध्ये येऊन त्यांना आव्हान दिलंय आणि अशी गर्दी त्यांना मिळाली आहे. म्हणून हा अरविंद केजरीवाल यांच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला आज आपल्याला बघायला मिळालाय. निखिल सर, बरोबर आहे. आम्ही अरविंद केजरीवाल यांच्या बोलण्यात आज आत्मविश्वास दिसत होता. मी अतुल भातखळकर तुमच्यापासून सुरुवात करतोय. अरविंद केजरीवाल यांच्या दौऱ्याला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल असं वाराणसीतल्या लोकांनाही वाटत नव्हतं, पण आज मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांची सभा मोठी झाली. कसं बघताय तुम्ही या दौऱ्याकडे? आणि त्यांनी जे आव्हान दिलंय नरेंद्र मोदींना, ते भारतीय जनता पक्ष किंवा मोदी स्वीकारणार आहेत का? नाही, मुळामध्ये आजची जी काही सभा किंवा दौरा होता हा ठरवून केलेला दौरा होता. त्यामुळे गर्दी त्यांनी नक्की 100% ठरवून आणली असेल. त्याचबरोबर जसं आता यांनी म्हटल्याप्रमाणे की अँटी BJP, अँटी मोदी फोर्सेस जे आहेत ते त्या ठिकाणी एकटवली जायची शक्यता आहे आणि एक उत्सुकतेचा माहोल असतो. एकंदरीत आपची कार्यपद्धती किंवा विशेषतः अरविंद केजरीवालांची कार्यपद्धती ही आहे की नेहमी नरेंद्र मोदींना आव्हान द्यायचं, जो कोणीतरी मोठा आहे त्याला आव्हान द्यायचं, म्हणजे स्वाभाविक प्रकाश झोत हा आपल्याकडे राहतो. त्यामुळे एक मेथड इन मॅडनेस ज्याला म्हणतात तशा पद्धतीचं त्यांचं एक मेथड आहे आणि त्या मेथडचा एक भाग म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. त्यांनी सुरुवातीला जाहीर केलं मी वाराणसीत येईन, ओपिनियन पोल घेईन, असं काही न करता त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करून टाकली. सुरुवातीला बोलले लोकसभात लढणार नाही, मग लोकसभा लढणार, लोकांना विचारणार,
ते न विचारता जाहीर करून टाकलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या त्यांच्या एक प्रकार हा जी कार्यपद्धती त्या कार्यपद्धतीचा भाग आहे. हे आव्हानवर यात काही नाही आहे. आता मोदींच्या समोर जे कोणी उभे राहतील त्यांना प्रसिद्धी मिळणारच आहे, ती स्वाभाविक आहे. तो मीडियाचं कामाचा एक भाग असतो. त्यामुळे प्रसिद्धी मिळेल, पण मतांमध्ये परिवर्तन होण्याची कुठलीही शक्यता नाही. नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने त्या ठिकाणून निवडून येतील. आता फक्त खुल्या चर्चेचं आव्हान हा जो एक मुद्दा आहे, मला असं वाटतं हा सुद्धा त्यांच्या मी सुरुवात केलेल्या त्या मेथड इन मॅडनेसचा भाग आहे की अरविंद केजरीवालांशी कुठल्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे, त्यांचं काय स्टँडिंग आहे भारतीय राजकारणामध्ये. दिल्लीमध्ये ते क्रमांक 2चे पक्ष आहेत. 49 दिवसाचं सरकार त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर चालवलेलं आहे. त्यामुळे अशी खुली चर्चा नरेंद्र मोदींनी करण्याची गरज व्यक्तिशः तुम्हाला तर अजिबात वाटत नाही, पक्षालाही वाटत नाही. आणि जर का चर्चा अशा पद्धतीने लोकशाहीत करायची असेल ती केली पाहिजे. मग ती करायची असेल तर सर्व पक्षांनी मिळून केली पाहिजे. ती केवळ ही काही म्हणजे केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी अशी न करता त्या ठिकाणचे जे कोणी वाराणसीतले उमेदवार असतील प्रमुख राजकीय पक्षांचे त्यांची चर्चा होऊ शकते. अशी केवळ केजरीवालांच्या बरोबर चर्चा करायची अशी पद्धत तुम्हाला हे वाटतं चुकीची आहे. केजरीवालांचं प्रसिद्धीचं तंत्र आहे? हो, 100%. अजित सावंत उत्तर द्या. अशी चर्चा करण्याची काही गरज नाही असं ते म्हणतायत. नाही, मोदींना खरं म्हटलं तर थोडी सत्सद्विवेक बुद्धी त्यांची जर शाबूत असेल तर त्यांनी हे चर्चेचं आव्हान स्वीकारलं पाहिजे. कारण आपण जेव्हा मोठे मोठे दावे करतो तेव्हा त्या दाव्यांच्या समर्थनार्थ पुढे येण्याची हिंमत दाखवली पाहिजे. आणि आज ती केजरीवालांचं तर सोडून द्या हो, ते तर आजचं आव्हान आहे. परंतु या देशातल्या प्रसारमाध्यमांना सामोरं जाण्याचं धैर्य सुद्धा मोदींनी दाखवलेलं नाही. कधीच ते चर्चेला तयार नसतात. कारण दावे केले की चर्चेला गेल्यावर ते उघडे पडण्याची शक्यता असते आणि त्याला मोदींची तयारी नाही, त्यामुळे ते चर्चेला येणार नाहीत. प्रश्न असा आहे की अरविंद केजरीवाल हे केवळ मोदींच्या विरोधात लढत नाहीत. अरविंद केजरीवाल हे एका वेळेला 3 जणांबरोबर लढत आहेत. ते मोदींबरोबर लढत आहेत, अंबानी बरोबर लढत आहेत आणि अदानी बरोबर लढत आहेत. आणि म्हणून अरविंद केजरीवालांचं आव्हान हे तगडं आव्हान आहे. हे लक्षात घेऊनच आता हा जो प्रकार चाललाय, गुजरातमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला रस्त्यावरती. गुजरातमध्ये त्यांच्यावरती अंडी फेकण्यात आली, काळे झेंडे दाखवण्यात आले आणि अगदी संसदीय मार्गाने अरविंद केजरीवालांनी आपली प्रश्नावली घेऊन त्यांच्याकडे भेट मागितली किंवा ह्या मुद्द्यांवरती गुजरातच्या विकासासंदर्भात खुलासा करा. एक माजी मुख्यमंत्री जर आपल्याकडे ती भेटीची वेळ मागतोय तर किमान सौजन्य म्हणून मोदींनी त्यांना भेटायला काय हरकत नव्हती. पण मोदींनी ती भेटही टाळली, चर्चा तर टाळलीच, उत्तर तर दिली नाहीच. त्यामुळे मोदींचंही जुनं आहे. देशाचा पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणारा माणूस जर चर्चेला तयार नसेल तर मला वाटतं ते भाजपाचं, मोदींचं, सगळ्यांचंच दुर्दैव आहे. आणि त्यामुळे तो ह्या अरविंद केजरीवालांच्या आव्हानामुळे अधिक उघडा पडेल असं मला वाटतं. एकच मला म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने अरविंद केजरीवालांना आज काळे झेंडे दाखवण्यात आले, ज्या पद्धतीने आज पुन्हा एकदा वाराणसीमध्ये तोच प्रकार झाला, त्याच्यावरून एक लक्षात येत आहे की मोदींनी केजरीवालांचं हे आव्हान लक्षात घेतलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना असे भाडोत्री लोक आणून त्यांना डिमोरलाइज करण्याचा प्रयत्न होतोय. पण ते डिमोरलाइज कोणी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते किंवा केजरीवाल होणार नाहीत. परिवर्तनाची आम्ही लढाई लढतोय आणि ती लढतच राहणार. भातखळकर, हाच आरोप केजरीवाल यांनी जाहीर सभेत केला की हे जे आपल्यावर अंडी मारणारे लोक होते, शाई फेकणारे लोक होते, काळे झेंडे दाखवणारे लोक होते, हे मोदींनी आणलेले भाडोत्री गुंड होते असं ते जाहीर सभेत म्हणाले. तुमचं काय उत्तर आहे? मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे की योगेंद्र यादव यांच्यावर ज्यांनी शाई टाकली त्या माणसाचं पुढे काय झालं? तो कोणाचा कार्यकर्ता होता? तो आपचाच कार्यकर्ता होता. त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं की ही आपची कार्यपद्धती अशीच आहे, मेथड इन मॅडनेस आहे. म्हणजे हे अंडी फेकणारे आपचेच कार्यकर्ते होते. आम्ही कशाला अंडी फेकू? आमचं काय अंडी फेकायचं कारण काय आहे? योगेंद्र यादवांवर शाई टाकली, त्याचं काय झालं पुढे? तो आपचाच मनुष्य निघाला. गुजरातमध्ये तर हे म्हणतात की त्यांनी मोदींची भेट मागितली. असं कोणी मुख्यमंत्र्याला डायरेक्ट जाऊन भेटू शकतं का? तुम्ही ईमेलने भेट मागायला पाहिजे होती. पण हे सगळं नाटक होतं. आणि गुजरातमध्ये त्यांना कुठेही अटक केली नाही. सगळ्या जगाला माहिती आहे की त्या दिवशी 10:30 वाजता कोड ऑफ कंडक्ट लागू झालं निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर. त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांचा कॅन्वॉय थांबवला, त्यांची चौकशी केली आणि त्यांना पुढे जाऊ दिलं. आता हे सुद्धा नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं, त्यांच्या सांगण्यावरनं केलं. असे बेभेवाड आरोप ते तुमचं असं म्हणणं आपचा स्टंट आहे म्हणून? स्टंट आहे 100%. अजित सावंत उत्तर द्या, तुमचा स्टंट आहे म्हणून. वाराणसी ह्या स्टंटची गरज नाही. वाराणसीमध्ये लोक ज्या पद्धतीने जनता उतरली आहे केजरीवालांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या समर्थनासाठी, मला वाटतं तेच फार बोलकी गोष्ट आहे. आणि त्यानेच प्रत्युत्तर भाजपच्या मंडळींना आणि मोदींना मिळालेलं आहे असं मला वाटतं. त्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप करतील म्हणजे आम्ही आमच्या सभेला जर हजारो लोक जमले तर ते उत्स्फूर्त आले आणि आता अरविंद केजरीवालांच्या सभेने जमले तर 100% ते जमून आलेत असं जर अतुल भातखळकर म्हणणार असतील तर मला वाटतं सत्याकडे ते डोळेझाक करतायत किंवा मग ते ढोंगेपणा करतायत. मी असं म्हटलं ती गर्दी केवळ वाराणसीतली नव्हती. कुमार विश्वास यांनी पहिली सभा घेतली अमेठीमध्ये. काय झालं पुढे त्यांचं? आता हा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. पहिल्या 2 सभा दाखवल्या, पुढे ते विसरून नाही, पण आज मोठी गर्दी झाली होती.
तुम्ही टेलिव्हिजनवर बघितले असेल, कुमार मोठी विश- गर्दी झाली होती. त्यांच्या सभेला सुद्धा बाहेरनं लोक आणली होती, कार्यकर्ते आणले पण हे होते, सगळे लोक लखनौपासून- बाहेरून आणले मला होते मला असं मला तुम्हाला दोन दोन समानता दिसतात, मुद्दा दोन एवढाच आहे, साम्य. नाही, वाराणसी काही लोक समोर बाहेरून काय आले होते, मुद्दा आहे? मला- कारण त्या लोकांनी पण सांगितलं काही लोक बाहेरून आले होते, बस. पण सगळे लोक बाहेरून आले होते. नाही नाही, मी असं म्हणत नाही. सगळे लोक हे जे म्हणतात की वाराणसीमध्ये प्रचंड मोठं समर्थन मिळालं, त्या लोकसभा क्षेत्रामध्ये तेवढ्यापुरतं मी उत्तर दिलं. जमलेली गर्दी ही 100% वाराणसी लोकसभा क्षेत्रातली होती, हे म्हणण्यामध्ये काही तथ्य नाहीये. ही लोक बाहेरनं पण आणलेली मला या जातात. घटनेमध्ये दोन साम्य स्थळं दिसतात. अमेठीमध्ये कुमार विश्वासांच्या ताफ्यावरती हल्ला होतो, तिथे कार्यकर्त्यांना मारहाण होते, तिथे त्यांच्यावरती अंडी फेकली जातात. इथे परत म्हणजे तिथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हे केलं जातं. इथे अरविंद केजरीवालांवरती भाजपच्या भाडोत्री गुंडांकडून हे केलं जातं. म्हणजे मला या दोघांमध्ये साम्यता, हे दोन्ही पक्ष योगेंद्र एकत्र यादवांचं मिळून काय? आम आदमी पक्षाला ज्या अर्थी लक्ष योगेंद्र ठरवत आहेत, यादवांच्यावर टाकलेले आम शाहीचं आदमी काय? पक्षाला ज्या अर्थी टार्गेट ठरवत आहेत, त्या अर्थी मला हे लक्षात येतं की या दोन्ही पक्षांनी आम आदमी पक्षाची ताकद आपण ही आपण ओळखलेली आपण आहे. आपण अमेयकडे जाऊया वाराणसीमध्ये, त्यालाच विचारूया नेमकी काय परिस्थिती आहे. अमेय, आता जे भातखळकर म्हणतायत की हे जे शाई फेकणारे किंवा अंडी फेकणारे किंवा काळे झेंडे दाखवणारे लोक होते, ही सुद्धा स्टंटबाजी होती. कदाचित हे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते असू शकतात आणि गर्दी जी सभेला जमली होती ही बाहेरून आलेली असू शकते. तू तिथे पाहिलेलं आहेस प्रत्यक्षात, 3 दिवस तू आता वाराणसीमध्ये आहेस, काय सांगशील तू याबद्दल? एक गोष्ट आपण नक्की सांगू शकतो, जे काळे झेंडे दाखवणारे किंवा घोषणाबाजी करणारे लोक होते, अरविंद केजरीवाल वापस जाव, त्या घोषणा 3 ठिकाणी झाल्या. एक म्हणजे काशी विश्वनाथाच्या देवळाच्या बाहेर, दुसरा त्यांचा रोड शो सुरू असताना, तिसरं ते बेनियाबाग मैदान जिथे रॅली होती तिथे आत ते प्रवेश करत असताना. या तिन्ही ठिकाणी ज्या घोषणा झाल्या त्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून झाल्या. त्याच्यामागचं कारण असं आहे, त्या या स्थानिक कार्यकर्त्यांना ओळखणारे अनेक स्थानिक पत्रकार वाराणसीमधले आहेत. ते प्रत्येक चॅनलचे, प्रत्येक पेपरचे आहेत आणि यातल्या काही कार्यकर्त्यांनी बाईट सुद्धा दिलेले आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही त्यांचा निषेध करतो, त्यांनी या मतदारसंघातून येऊ नये असं आम्हाला वाटतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. रात्राला दुसरा मुद्दा, ज्यांनी शाई फेकली ज्या मुलाने, तो आणि काशी विश्वनाथाच्या देवळाच्या समोर त्यांच्या ताफ्यावर जी अंडी फेकली त्याबद्दल. आता या गोष्टी पोलीस तपासामध्ये आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंद करताना असं म्हटलेलं आहे की अज्ञात व्यक्तींकडून, अंडी फेकण्याच्या संदर्भामध्ये बोलायचं तर अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केला आहे असं पोलिसांनी म्हटलेलं आहे. हा पोलीस तपास सुरू आहे, तो ज्या वेळेला समोर येईल त्यावेळेला आपण याबद्दल अधिक सांगू शकू. निखिल सर, पण गर्दीचं काय? गर्दी बाहेरून आलेली होती? गर्दी बाहेरून आलेली होती असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाहीये. म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या उत्तर प्रदेशमधल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंच होतं तुम्ही या म्हणून. पण एक गोष्ट नक्की आहे, वाराणसीमधली गर्दी मोठ्या प्रमाणावर होती. तिथे हा मुद्दा सुद्धा खरं त्या सभेतच हा मुद्दा चर्चेला आला. अरविंद केजरीवाल यांच्या अगोदर कुमार विश्वास यांचं भाषण झालं, ते अनेक ठिकाणी लाईव्ह गेलेलं नाहीये त्यामुळे माहिती नाहीये. पण कुमार विश्वास यांनी त्यांच्या भाषणामध्ये विचारलं की इथे वाराणसीमधले लोक कोण आहेत आणि वाराणसीच्या बाहेरून आलेले लोक कोण आहेत. त्यावेळेला सगळ्यांनीच बघितलं की वाराणसीमधून आलेले लोक मोठ्या प्रमाणावर होते आणि स्थानिक आणि बाहेरून आलेले लोक याच्यामधला फरक साधारणपणे समजत असतो. जी गर्दी होती, असं कोणी दावे करत असतील जे आम आदमी पक्षाकडून जर कोणी करणार असेल तर ती 50-60 हजार गर्दी होती, तितकी निश्चित नसेल. पण 30-35 हजार गर्दी त्या बेनियाबाग मैदानाची जेवढी कॅपॅसिटी आहे ते बेनियाबाग मैदान पूर्णपणे भरलेलं होतं. 30-35 हजार तिथे लोक होती आणि त्याच वेळेला त्यातली बरीचशी लोक ही वाराणसीमधली होती, स्थानिक लोक होती आणि विशेषतः त्या वर्गातली होती. मी पुन्हा एकदा सांगतो, त्या वर्गातली होती जो वर्ग अनेक सातत्याने समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला पाठिंबा देणारा वर्ग आहे. त्यामुळे भाजपची मतं सरकली आहेत किंवा भाजपला पाठिंबा देणारी लोक अरविंद केजरीवाल यांना ऐकायला आली आहेत अशी परिस्थिती नाहीये. पण समाजवादी पक्ष, काँग्रेस, बसपाला सातत्याने मतदान करणारा जो वर्ग आहे तो वर्ग इथे अरविंद केजरीवाल यांना ऐकायला आलेला होता, हे अत्यंत स्पष्टपणे दिसत होतं. स्पष्टपणे दिसत होतं. हेमंत देसाई, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? मला असं वाटतं की आपचं आता मोठं नेटवर्क देशामध्ये नाही आहे. त्यांना देशामध्ये एक मोठा इम्पॅक्ट करायचा असल्यामुळे त्यांनी जसं गुजरातचा दौरा केला केजरीवालचा आणि स्ट्रॅटेजी म्हणून योग्य आहे, तसंच त्यांनी आता वाराणसीचा दौरा केला आहे आणि आज अत्यंत नाट्यपूर्ण पद्धतीने त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी आज महत्त्वाचे जे मुद्दे मांडले ते गुजरातच्या शेतकऱ्यांवरचा जो अन्याय तो मांडला त्यांनी तपशिलाने त्यांनी सांगितलं की किती लोकांचं पुनर्वसन झालं नाही, जमीन हिसकावून कशा घेण्यात आल्या आणि त्यांनी भाजप आणि काँग्रेस दोघांवरही लक्ष केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो त्यांनी मांडला, त्यांनी असं म्हटलं की दोघांचाही पराभव करा, दोघांचाही पराभव केल्यानंतर पर्याय लागेल, तर पर्याय आत्ता नाही, पर्याय आत्ता म्हणजे त्यांनी असं सूचित केलं की आम्ही विरोधी पक्षातच बसू, पण त्याच्यानंतरच्या वेळी मात्र आपल्याला सत्ता परिवर्तन करायचं आहे, अशा प्रकारची त्यांनी मांडणी केली. मांडणी ही सगळी करण्यापूर्वी त्यांनी
काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन केलं, त्यांनी गंगा स्नान केलं, म्हणजे त्यांनी एक प्रकारचं लोकांना भावनात्मक अपील सुद्धा केलं, त्यांनी राजकारण व्यवस्थित केलं त्याच्यामध्ये. आणि अजानच्या वेळेला भाषण थांबवलं त्यावेळी. आणि ते तसे थकलेले होते, त्यांचा तरी सुद्धा स्टॅमिना त्यांचा कदाचित कमी पडतो, पण त्यांची जी जिगर आहे ती वाखाणण्यासारखी आहे. म्हणजे मला असं वाटतं की या बाबतीत असं म्हणायला लागेल की एक मुंगी महाभारत जसं घडवू शकते तसं आपल्याला कदाचित काही वर्षानंतर थोडासा बदल हा माणूस घडवू शकतो, अशा प्रकारची आशा त्यांनी दाखवलेली. कोणीतरी अशा प्रकारचं काम करायला पाहिजे. एखादा वेडा माणूस लोक वेडे ठरवतील त्याला, पण असा एखादा वेडापीर इथे आवश्यक आहे. आणि अशा माणसाला जर शाहीरचं एक काव्य आहे, अच्छे को बुरा साबित करना दुनिया की पुरानी आदत आहे, तसं यांची जी काही अच्छाई जी काही आहे आत्ता संपूर्ण राजकारणामध्ये लोकांना बिलकुल कुठल्याही प्रकारची आशा नाही. आता याच्यामध्ये वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींचा हे काही पराभव करू शकतील की बिलकुल शक्यता नाही तशी. सत्ता परिवर्तन आता अजिबात करण्याची शक्यता नाही. परंतु काहीतरी नवीन मुद्दे, नवीन मॉडेल असं मांडणी करण्याचा प्रयत्न चालू आहे. फक्त याच्यामध्ये आक्रमकता जपताना काहीतरी एक पथ्य बाळगले पाहिजे की तेच मुद्दे रिपीट करता कामा नयेत. आणि नुसती सातत्याने फक्त आरोपबाजी झाली तर लोकांना त्यांचाही वीट येईल याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आपण सचिन सावंत यांच्याकडे जाऊया. सचिन सावंत, या सगळ्या चर्चेमध्ये आप विरुद्ध भाजप अशीच लढाई होताना दिसते. काँग्रेस पक्षाचा तर पत्ताच नाही, म्हणजे उमेदवारच नाहीये. तुमचे नेते दिग्विजय सिंग म्हणाले मी उभं राहायला तयार आहे, आणखीन कोणी म्हणालं मी उभं राहायला तयार आहे, पण अजून उमेदवार जाहीर झालेला नाहीये. काँग्रेसने पराभव मान्य केलाय का? नाही, मला थोडंसं आश्चर्य वाटतं, कारण अजून उमेदवार जाहीर करण्याकरता आमच्याकडे म्हणजे पुरेसा वेळ आहे. आणि ज्या तऱ्हेनं एक लक्षात घेतलं पाहिजे की मगाशी अमेरिने बोलता सांगितलं की त्या तिकडची पार्श्वभूमी सांगितली, तर त्या पार्श्वभूमीमध्ये भाजपचा जर पराभव झाला असेल तर तो काँग्रेस पक्षानंच त्या ठिकाणी केला आहे. आणि आमची जवळपास 2-2.5 लाख मतं जी आहेत ते सातत्यानं आम्हाला पडत राहिलेली आहेत. त्यामुळे एकंदर एक लक्षात घेतलं पाहिजे की मीडियामध्ये अशा तऱ्हेचं एक चित्र निर्माण करून केजरीवाल त्या ठिकाणी जर जाऊन संपूर्ण नॅशनल मीडिया त्या ठिकाणी दिसत असेल आणि त्यांचा विजय झाला किंवा त्या दृष्टिकोनातून ते लढत देत असतील असं जर म्हणत असतील, तर मला असं वाटतं की त्यांनी त्या ठिकाणची उत्तर प्रदेशची राजकीय परिस्थिती ज्या तऱ्हेनं अनेकदा 4 कोणामध्ये डिवाइड झालेली आहे, बसपा असेल, सपा असेल, भाजपा असेल आणि काँग्रेस असेल, आता त्यांना ते 5वा कोण तयार करण्याकरता बराच वेळ लागेल. परंतु निश्चितपणे त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं जर चित्र जर पाहायचं गेलं तर ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी घोषित होईल, आधी आमचे आमदार त्या ठिकाणी अजय राय आहेत, अगोदरचे खासदार त्या ठिकाणी मिश्राजी आहेत, किंवा जो कोणी पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी उमेदवार ठरवतील, तर त्यानंतर ते खऱ्या अर्थानं त्या लढतीचं लक्ष मला वाटतं योग्य दिशेने जाईल. परंतु ज्या तऱ्हेनं केजरीवालांनी जे आश्वासन दिले, आवाहन केलेलं आहे, चर्चेचं आवाहन केलेलं आहे, त्याला मला वाटतं अधोरेखित करण्याची आवश्यकता याकरता आहे की या अगोदरही काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांना आवाहन केलेले आहेत. म्हणजे ती सत्य परिस्थिती नाकारता येत नाही. दिग्विजय सिंग असतील, आमचे कपिल सिब्बल असतील किंवा चिदंबरम असतील, त्यांनी प्रत्येक वेळेला विकासाच्या चित्राच्या संदर्भामध्ये जे रंगवलं जाते, जी खोटी परिस्थिती सतत देशासमोर आणली जाते, इव्हन अनेक मुलाखतींमधनं माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी देखील त्या ठिकाणी जाहीर आव्हान त्यांना केलेलं आहे. त्यामुळे अनेक अनुत्तरित प्रश्न जे आहेत, गुजरातच्या संदर्भातलं जे अतिरंजित चित्र आहे त्याची उत्तरं कुठे ना कुठेतरी अपेक्षित आहेत. आणि त्याचबरोबर असेही काही प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरं त्यांना देण्यासाठी ते स्वतः टाळत आहेत, म्हणजे स्नूप गेटच्या संदर्भात असेल किंवा अनेक प्रश्न, त्यामुळे ती खुली चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि देश हितासाठी याकरता महत्वाची आहे की देशाला जे खोटं चित्र दाखवलं जाते विकासाचं, की गुजरात फार काहीतरी प्रगती आहे आणि करत आहे आणि इतर राज्यांची जी प्रगती त्यांनी केली तिथल्या नेतृत्वाला कमी लेखण्याचा जो प्रकार त्या ठिकाणी चाललेला आहे, सातत्याने चाललेला आहे, तो कुठे ना कुठेतरी अत्यंत दुर्दैवी आहे. आणि ते दुर्दैवी अशा जो काही चेहरा यांचा खोटा चेहरा आहे तो उघड पडला पाहिजे, याबाबत आम्ही निश्चितपणे सहमत आहोत. भातखळकर, एकच सांगतो, स्नूपगेटची चौकशी केंद्र सरकारने घोषणा करून 2.5 महिने उलटून गेले, पण त्यांना सुप्रीम कोर्टाचा किंवा हायकोर्टाचा एकही रिटायर्ड जज त्यांना ही चौकशीचं काम स्वीकारायला मिळाला नाही. इतकी मोठी नामुष्की केंद्र सरकारवर आलेली आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे की हे प्रकरण म्हणजे थोतांड आहे, केंद्राच्या चौकशीला काही अर्थ नाही आहे. त्यामुळे कॅबिनेट घेतलेल्या डिसिजनवर काम करायला या देशातला एकही जज तयार होत नाही, अशी काँग्रेस पक्षाची अवस्था आहे. त्यामुळे या आरोपाचा त्यांनी उल्लेख करून ठीक आहे, तोंड कसे पडलेले ते असं म्हणतात की एवढ्या लोकांनी त्यांना आव्हान दिलं चर्चेचं, ते स्वीकारत नाहीयेत. मी सुरुवातीला म्हटलं ना की आता पृथ्वीराज चव्हाणांशी कशी काय चर्चा होईल? का नाही होऊ शकत? कोण आहेत नरेंद्र मोदी? लोकशाहीमध्ये सर्व समान स्तरावर असतात, हे तुम्हालाही माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. नरेंद्र मोदी काय ईश्वराचा अवतार नाहीये, कोणीच असं म्हटलेलं नाहीये. त्यामुळेच तर नरेंद्र मोदी या देशातल्या जनतेशी सभांच्या माध्यमातून व्यक्तिगत एकतर्फी बोलतात. अतुलजी, मला या ठिकाणी ठामपणे निखिलजी बोलणं उद्या
एक दुसरा निखिलजी, मुद्दा असा हा, आहे अत्यंत सचिन- दुर्दैवाची परिस्थिती आहे की महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर त्यांनी केलेल्या विकासाच्या चित्राला कमी लेखण्याचा प्रकार ज्या तऱ्हेनं नरेंद्र मोदी करून गेले या काळामध्ये, आणि भाजपचे सगळे नेते, महाराष्ट्रातले सगळे नेते मुख गिळून गप्प होते. त्यामुळे अशा तऱ्हेच्या प्रश्नांना उत्तर त्यांनी दिलीच पाहिजेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर त्याच्याबाबत डिमांड करत असतील तर मला असं वाटतं की अतुल भातखळकर त्याचा आनंद झाला पाहिजे की गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी प्रश्न दिले पाहिजे. महाराष्ट्र जनतेवरतीच आहे. नाही, इथे एकंदरच गुजरातच्या त्यांनी जो, मुख्यमंत्र्यांचा मुद्दा आरोप नाहीये. केला आहे, मुद्दा हा आहे, त्याचं उत्तर आलं पाहिजे नरेंद्र ना. मोदी हे भारतीय जनता पार्टीचे एनडीएचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार आहेत. त्यामुळे ते पृथ्वीराज चव्हाणांशी त्यांना जे डिबेट पाहिजे, मी पुन्हा म्हटलं की ही पृथ्वीराज चव्हाणांच्या मागणीमागचं एकमेव लॉजिक आहे की आपण काहीतरी आपण चर्चेत राहिलं पाहिजे. मी एवढंच नाही, म्हटलं. नरेंद्र दोन मोदी मिनिटं. उत्तर का देत नाही, चर्चा का करत नाही, हे आम्हाला समजून घ्यायचंय. म्हणून म्हटलं ना ते की- फक्त एकतर्फी भाषण करतात आणि त्याच्यामध्ये अर्ध्या गोष्टी ज्या आहेत ऐतिहासिक गोष्टी इतिहासाबद्दल नाही, चुकीच्या सांगतात. हे अनेक वेळा आलेलं आहे, अनेक चुकीच्या गोष्टी ते सांगतात. असं आहे, ते चर्चा का करत नाही? आम्हाला लोकशाहीमध्ये चर्चा हे माध्यम असतं, चर्चा का करत नाही? पहिली गोष्ट, इंडिया टुडे पासून अनेक कॉन्क्लेव्ह मध्ये ते जातात, त्या ठिकाणी प्रश्नोत्तर होतात, जाहीर सभांमध्ये बोलतात, अनेक डेलिगेशन त्यांना भेटत असतात. मी एवढंच म्हटलं, जर का अशा पद्धतीने चर्चा करायची असेल तर त्याच्या काही प्रीकंडिशन्स असतील ना. एखादी इंडिपेंडंट एजन्सीने त्याच्यावर काम केलं पाहिजे. अमेरिकेत चर्चा होते ना, पण त्याची काही पद्धती आहे, ते काही कॉमन प्लॅटफॉर्म असतील. नरेंद्र मोदींनी जर का चर्चा करायची आपण अशी इच्छा व्यक्त केली तर मग राहुल गांधी असू शकतात, ते त्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. अहो, एक त्या पत्रकार अर्थाने परिषद त्यांना त्याचे काही address नियम करायला ठरवावे सांगा. लागतील. कुठल्या विषयावर चर्चा करायची, अतुलजी. ही काही कुस्ती दंगल नाहीये की तुम्ही कुठे मीडियाला- नाक्यावर उभं राहावं मीडियाने आणि विचारलेल्या चर्चा करावी. असं नाही, ते सगळे म्हणजे नियम ठरवता येतील. आधी Exactly. मोदींनी हो म्हणावं, अजून नाही, तरी हो म्हटलेलं नाही. असं आहे ना की मुळामध्ये असा सिरियस कोणी अटेम्प्ट जर का इंडिपेंडंट एजन्सीने केलं तर काही करता येईल ना. अरविंद केजरीवाल वाराणसी एक दिवस जाणार, मी तुम्हाला खुल्या चर्चेचं आव्हान कोणती देतो. इंडिपेंडंट एजन्सी पाहिजे तुम्हाला? नाही, नाही. मला सांगा ना की देशामध्ये 5 लोकांचं एक मंडळ नेमता येईल चर्चेला. कोणती इंडिपेंडंट एजन्सी असू शकते? जर मोदींनी ही निवडणूक प्रेसिडेन्शियल केलेली आहे, राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अमेरिकेत होते तशी केलेली आहे, तर चर्चेला काय हरकत आहे? एकीकडे केजरीवाल बसतील, एकीकडे राहुल गांधी किंवा त्यांचे प्रतिनिधी बसतील, चर्चा होऊन जाऊन द्या. माझं म्हणणं आहे, तुम्ही कोणी पुढाकार घ्यावा, पण त्याला काही क्रेडिएबल एजन्सी पाहिजे, त्याचे काही नियम ठरवावे पण लागतील. मोदींनी हो कुठे म्हटलंय नाही, असं पण- काही करायला? असं ते त्यांना आज आव्हान दिलेलं आहे केजरीवालांनी. म्हणून हे मुळात ते आव्हान आहे, हेच आम्हाला मान्य नाही ना. हे आव्हान हेच केजरीवालांची मान्य ही जी मेथड आहे, ही पद्धतच ही जाणीवपूर्वक असं ते करत असतात. वाटेल ते आरोप करायचे, चर्चेत राहायचं, बाकी काही नाहीये. येतो देसाई एवढंच तुमच्याकडे. कारण आहे. सचिन सावंत, तुम्हाला काहीतरी म्हणायचंय? अहो, त्या खुल्या चर्चेच्या स्वरूपाची चर्चा तुम्ही जर करत बसलात, पहिली गोष्ट त्यांना एखादी पत्रकार परिषद तरी त्यांना ऍड्रेस करायला सांगा. पत्रकारांचे प्रश्न हे इंडिपेंडंट असतात, त्याला उत्तर देता येतील त्यांना. ज्या तऱ्हेनं गुजरातचं एक चित्र त्या ठिकाणी थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय संपूर्ण देशभरामध्ये, आणि कुठल्याच सेक्शन मध्ये गुजरात पुढे नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो. ठीक आहे ना, तशा तुम्ही काय तऱ्हेचे म्हणत आहे ते म्हणा. statistics विविध देशात आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर द्यायला काय हरकत आहे? म्हणजे या एकंदर गेल्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सातत्यानं खोटं बोलणारा नेता म्हणून त्यांची एक ओळख निर्माण होत चाललेली आहे. सचिन मला सावंत असं वाटतं मनमोहन सिंग कुठेतरी किती वेळा बोलले तुम्हाला त्याचं जनतेशी? दुःख होत असेल, ते तुम्हाला सांगा. त्याचं दुःख होत असेल, तुम्ही सांगा ते मोदींना. प्रधानमंत्री आहेत गेले 10 वर्ष, ते किती वेळा बोलले जनतेशी? नाही, ते निश्चितपणे किती वेळा त्यांनी बोलले? पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहेत. अनेकदा हा, ते किती वेळा पत्रकार परिषदेत पत्रकारांना घेतली सामोरे त्यांनी. गेले? याही वेळेला काय त्यांनी गप्पा पत्रकार मारताय परिषदेत तुम्ही? गेले आणि प्रत्येक काहीतरी प्रश्नाची काय? उत्तरं दिलेली अहो, आहेत. तुमचे प्रधानमंत्री तुम्ही काही एक लक्षात बोलायला घेतलं तयार पाहिजे. नाहीयेत. प्रधानमंत्री पदाचे उमेदवार झालेले असे नाही, नाही, अनेक अहो, मनमोहन नेते त्या सिंगांचं ठिकाणी बोला, अनेक जे आहेत राज्यांमध्ये त्यांच्याविषयी आहेत. बोला. आहेत त्यांच्याविषयी बोला तुम्ही. नाही, दिलंच ना त्यांनी. कुठे पत्रकार बोलले ते परिषद 10 आत्ताच वर्षात? फेब्रुवारीमध्ये अहो, ते घेतली. बोलत नाही, इथे प्रत्येक सर्वात प्रश्नाचं मोठी उत्तर दिलं त्यांनी, सर्वात मोठी टाळलं नाही. हे तक्रार आहे. हा नाही, देशाचा तुम्हाला पहिला हे खरं आहे, प्रधानमंत्री आहे. हे खरं आहे. भातखळकरांचं असं म्हणणं म्हणता तुम्ही. आताही त्याने मनमोहन सिंग हे निखिल- मनमोहन सिंग आहेत निखिलजी. असं एकदा नरेंद्र मोदीच म्हणाले होते. आपण ही चर्चा पुढे चालू ठेवूया. सचिन सावंत, मला मुद्द्यांवर यायचंय, पण ब्रेक पूर्वी तुम्हाला काहीतरी म्हणायचंय. मला असं म्हणायचं आहे की आता हे म्हणाले ना की एक प्रकारे कुठली तरी स्वतंत्रपणे संस्था असावी. आपल्याकडे अशा अनेक संस्था आहेत. तुम्ही एखादी इकॉनॉमिक संस्था घ्या, एखादी सोशल स्टडीज करणारी संस्था घ्या. तुम्ही अमर्त्य सेन किंवा जगदीश भगवती दोघांनाही घ्या बरोबर. एक अमर्त्य सेन एक लाईन मांडताय, जगदीश भगवती दुसरी लाईन मांडताय. तुम्ही अशी हे पहिल्यांदा भातखळकर बोलले हे स्वागतार्ह आहे असं मी म्हणतो. याच्या पुढचा टप्पा गाठला पाहिजे. मोदींनी करण ठाकूरच्या मुलाखतीतनं बाहेर पडले, ते राजदीपच्या मुलाखतीमधनं बाहेर पडले, ते म्हणजे त्याला उत्तर न देता बाहेर किंवा पडले, चिडून तोंड फिरवलं, चिडून बाहेर पडले ते. म्हणजे त्यांना प्रश्नांना उत्तर द्यायचं नाहीत. त्यांनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, महत्वाच्या यांना मुलाखती दिल्या नाहीत. राहुल गांधींनी जेव्हा उशिरा का होईना जेव्हा मुलाखत दिली, जी काय असेल मुलाखत दिली, ती तर मुलाखत दिली. यांनी अजून एकही मुलाखत दिलेली नाही, कुठल्याही प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत त्यांनी.
मला असं वाटतं की गुजरातमध्ये जाऊन त्यांनी जो अभ्यास थोडाफार जो काही अभ्यास केला, आज तो केजरीवाल म्हणाले की अदानी उद्योग समूहालाच्या जमिनी 1 रुपयाने विकत घेण्यात आलेल्या आहेत. हा जो आरोप खोटा असेल हा तर त्यांनी त्याला उत्तर खुलासा द्यायला त्याला पाहिजे. उत्तर दिलं पाहिजे आपण त्यांना. आपण आणि देसाई आपण याच मुद्द्यांवर मला बोलूया. फक्त एकच म्हणायचं की तिथे जाऊन त्यांनी सर्व्हे केला आणि प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर द्यायला पाहिजे. बाकी कुठल्याही काँग्रेसवाल्यांनी वगैरे ठीक असा आहे. सर्व्हे आपण केला नाही. आपण नरेंद्र मोदींकडून आपल्याला जरी उत्तर मिळालं नाही तरी भातखळकरांकडून आज घेऊया. एका ब्रेक नंतर घेऊया. ब्रेक पूर्वी प्रश्न पहा. अरविंद केजरीवाल यांचं खुल्या चर्चेचं आव्हान नरेंद्र मोदींनी स्वीकारायला हवं का? बघा पडद्यावर. 46% लोक होय म्हणतायत, 54% लोक नाही म्हणतायत. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. मला अजित सावंत तुमच्यापासून सुरुवात करायची. आज जे मुद्दे मांडले केजरीवालनी, या मुद्द्यांमध्ये काही तथ्य आहेत का? कारण गेले काही दिवस सातत्याने ते हे मुद्दे मांडतायत आणि नरेंद्र मोदींनाच प्रश्न विचारतायत, राहुल गांधींना विचारत नाहीयेत. या मुद्द्यांमध्ये नेमकं काय तथ्य आहे? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की राहुल गांधींना ते विचारत नाहीयेत असं नाही की ते राहुल गांधींपासूनच या विषयाची सुरुवात झाली होती. विशेषतः त्यांनी गॅसच्या किमतीबद्दल ज्यावेळेला प्रश्न विचारले त्यावेळेला त्यांनी सत्ताधारी पक्षाला मुळात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी विचारलं की नरेंद्र मोदींनी याच्यावरती खुलासा करावा की हे $4चे $8 होणार आहेत की नाही आणि अंबानींशी त्यांचे काय संबंध आहेत. त्यामुळे दोघांनाही ते प्रश्न विचारले होते. मुळात आपण असा निष्कर्ष काढणं हे चुकीचं आहे. आरोप जे केजरीवाल करतायत त्याच्यामध्ये निश्चितपणे तथ्य आहे, कारण अजूनपर्यंत कोणीही त्या आरोपाचं योग्य स्पष्टीकरण मग काँग्रेस असो किंवा भाजपा असो ह्या दोघांकडून अजूनपर्यंत झालेलं नाही आणि कोणी चर्चेला यायला तयार नाही. मला आपल्याला एक सांगितलं पाहिजे की निवडणुकीचे तारखा जाहीर होण्याच्या काही महिने अगोदरपासूनच नरेंद्र मोदींकडून पोकळ दावे गुजरातच्या विकासाचे केले गेले. काही अतिरंजित गोष्टी सांगितल्या गेल्या, त्यांना विकास पुरुष म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि इतिहासाबद्दलचं अत्यल्प ज्ञान त्यांचं जे आहे ते सुद्धा ह्या मधल्या काळामध्ये या देशाच्या नाही, तुम्ही इतिहासाबद्दल पोकळ दावे म्हणतायत. आपण 1-2 अशी उदाहरणं द्या, भातखळकर त्याला उत्तर देतील. सगळ्याच क्षेत्रामध्ये बघितलं ना आपण, शिक्षणाच्या संदर्भात बघितलं, कुपोषणाच्या संदर्भात बघितलं, ही सगळी आकडेवारी जी प्रसिद्ध झाली त्यावरून हे लक्षातच येतं की गुजरात जेवढं सांगितलं जातं की गुजरातचा अशा पद्धतीने विकास झालाय, काही लोकांचा विकास झालाय, काही उद्योगपतींचा विकास झालाय, ही निश्चितपणे खरी गोष्ट आहे. परंतु सामान्य जनतेचा जो विकास आहे तो तिथे झाला नाही आणि तो विकास जो झाला तो इन्क्लुझिव्ह विकास नाही, सर्वसमावेशक विकास नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ते आपण आता अनेक वेळा या विषयावरती चर्चा केलेली आहे. अरविंद केजरीवालांनी हे सगळं जेव्हा गुजरातमध्ये गेल्यानंतर जो सर्व्हे केला आणि त्या सर्व्हेमध्ये त्यांना जे तथ्य आढळले त्याच्याबद्दलच त्यांनी मुद्दे उपस्थित केले होते. प्रश्न असा आहे की जी गुजरातच्या विकासाच्या आधारावरती मोदी हे विकास पुरुष आहेत आणि आपण संबंध देशामध्ये आता त्यांची लाट निर्माण झालेली आहे असं जे सांगितलं होतं ते आता मला असं वाटतं की मोदींना स्वतःलाच कळून चुकलेलं आहे की जे आपण समजतोय तसं नाही आहे आणि म्हणूनच वडोदऱ्यामधून आणखीन वाराणसीमधून ह्या 2 ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची त्यांची पाळी आली. जर समजा मोदी लाट असली असती, मोदी लहर असली असती तर 2 ठिकाणाहून त्यांनी कशाला निवडणूक लढली असती. दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला हा सांगायचा की हे जे मोदींचं आव्हान आहे ते काँग्रेसचा पक्ष पेलवू शकत नाही. काँग्रेस पक्ष आज गलित कात्र झालेला दिसतोय. आज जे आव्हान पेलतंय, मोदींना सामोरं जात आहे, मोदींचं आव्हान स्वीकारण्याची तयारी दाखवली ती अरविंद केजरीवालांनी आणि आम आदमी पक्षाने दाखवली, गुजरातमध्ये जाऊन दाखवलेली आहे. गुजरातमधल्या उमेदवाराने तर पळ काढला मोदींच्या समोरच्या, परंतु अरविंद केजरीवाल ह्यांनी मोदींच्या समोर वाराणसीमध्ये ते गेले आणि तिथे निवडणूक लढवत आहेत. हरतील जिंकतील हा नंतरचा भाग आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मला खासदार व्हायचं नाही, व्हायची मोठी महत्वाकांक्षा नाहीये. मला जर लढायचं असतं, आणखीन जर खासदारच व्हायचं असलं असतं तर मी सुरक्षित जागा बघून लढलो असतो. मी मोदींसमोर जिथे प्रचंड पैसा ओतला जाणार आहे अशा उमेदवारासमोर मी निवडणूक लढवतो, कारण माझा सामान्य जनतेवरती विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी उपस्थित ठीक आहे, भातखळकर उत्तर द्या तुम्ही. नाही, मुळात आता त्यांनी सांगितलं केजरीवाल हरण्या जिंकण्याचा प्रश्न नाही आहे. ते म्हणजे मी जो पहिल्यापासून मुद्दा मांडतो तो मुद्दाच त्यांनी मान्य केला आहे. कोकणीमध्ये म्हण आहे, आयलो तो आयलो नाही तर भिंतीवर रंगलो, म्हणून अनेक लोक निवडणुका लढवायची, त्यातला हा एक प्रकार आहे. आता यांनी कुठला स्पेसिफिक आरोप केला गुजरातच्या विकासाच्या संदर्भात? कुठलाच स्पेसिफिक आरोप केला नाही. केजरीवालांनी तिकडे जाऊन म्हणजे सर्व्हे केला. आता एका दिवसात सर्व्हे करू शकतात 10 वर्षाच्या आर्थिक विषयाचा, आता म्हणजे ते बहुतेक परमेश्वरापेक्षाही वरचे असतील असं दिसतंय, कारण 24 तासात त्यांनी असे सगळे सर्व्हे केले. तिसरा मुद्दा, गुजरातमध्ये विकास झाला की नाही, तर सर्वसामान्य जनता गुजरातमधली असेल किंवा गुजरातच्या बाहेरची असेल ती विकास झाला असं म्हणते. शेतीच्या विकासाचा दर कॉन्सिस्टंटली 10% वर गुजरातमध्ये राहिला आहे. हे प्लॅनिंग कमिशनचे आकडे सांगतायत. ज्याला ग्रोथ रेट म्हणतात, विकासाचा दर जो स्टेट ग्रोथ रेट आहे तो सुद्धा कन्सिस्टंटली 10% वर राहिला. आता हे केवळ गुजरातची जनता, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते म्हणतात अशातला भाग नाही. मी तुम्हाला 2 फक्त पुस्तकांचं उदाहरण देतो. एक विवेक देबरॉय, जे आजही इकॉनॉमिक्स टाइमचे असोसिएट एडिटर आहेत, जे पूर्वी राजीव गांधी फाउंडेशनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते
ज्याचे चेअरमन सोनिया गांधी आहेत. त्यांनी अनेक याच्यातून गुजरातच्या सरकारला पुरस्कार दिले. आता तर त्यांनी 2 वर्षापूर्वी गुजरात या नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि गुजरातने अनेक समाज जीवनातल्या क्षेत्रामध्ये किती मोठी प्रगती केली आहे याचा आलेख त्यांनी मांडलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, या अख्ख्या पुस्तकात त्यांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख सुद्धा एकदाही केलेला नाही. पण त्यांचा असा दावा आहे की गुजरातनी प्रगती केलेली आहे. म्हणून आपण निखिलजी, दुसरं सचिन जगदीश सावंत भगवती उत्तर आहे. द्यायचं. चर्चेला यावं ना, मग चर्चेपासून पळ कशाला काढता? 2 मिनिटं. दुसरं उदाहरण जगदीश भगवतींचे. हे नॉन भारतीय जनता पार्टीचे क्रिटिक आहेत. म्हणजे जेव्हा मला अजूनही आठवते, नाही क्रिटिक नाही, हे समर्थक आहेत. नाही मी तुम्हाला सांगतो, आपण वस्तुस्थिती ऐका, सांगूया. तुम्हाला सांगतो ना विवेक मी. डेब्रॉय आणि जगदीश भगवती दोघंही मोदींचे समर्थक आहेत. कसे समर्थक असतील मला अनेक ते- ठिकाणी त्यांच्या मुलाखती आलेल्या आहेत, अनेक आपण ठिकाणी लेख आलेले आहेत. मोदी- आणि आता त्यांनी एक पत्रक काढलंय, त्यावर पण MJ अकबर आता तुमच्या पक्षात आले, त्यांच्याबरोबर विवेक डेब्रॉय यांचीही सही आहे. नाही मुद्दा असा आहे, ते राजीव गांधी फाउंडेशनचे एक्झिक्युटिव्ह होते ना, ते होते, अगदी बरोबर आहे. ते समर्थक म्हणजे तो जो विकास झालाय त्या विकासाचं जे मॉडेल आहे त्या मॉडेलच्या संदर्भातले समर्थक आहेत. ते नरेंद्र पण ते मोदी गेल्या अनेक दिवसांपासून मोदींचे समर्थक आहेत. मग या विकासाच्या मॉडेलचे म्हणा तुम्ही पाहिजे तर. एक्झॅक्टली तसंच तोच मुद्दा आहे ना. म्हणजे जगदीश भगवतींनी भारतीय जनता पार्टीवर एवढी कठोर टीका केलेली आहे की टाइम्स ऑफ इंडियाच्या, मला आठवतंय 2002च्या एका मुलाखतीत त्यांनी असं म्हटलंय, त्यांना प्रश्नकर्त्याने असं विचारलं की बीजेपी इकॉनॉमिस्ट सेड सो अँड सो. त्याच्यावर जगदीश भगवती असं बोलले की इफ यू आर कॉलिंग बीजेपी पीपल इकॉनॉमिस्ट, प्लीज डोंट कॉल मी इकॉनॉमिस्ट, कॉल मी अ कथ्थक डान्सर. पण त्याच्यामध्ये पूर्ण परिवर्तन झालंय आता. ते पूर्ण मोदींच्या बाजूला आलेले आहेत त्या आता. गुजरात म्हणजे त्या विकासाच्या संदर्भातला तो ठीक आहे, आपण विषय मानू ना, तिसरा मोदींनी एकच- विकास केला असं त्यांना पटलं सुरजित- असल्यामुळे ते बाजूला आले. सुरजित सिंग भल्ला, सुरजित भल्ला, हो. सुरजित भल्ला जे आहेत, त्यांनी 3 महिन्यापूर्वी इंडियन एक्सप्रेसचा जो साप्ताहिक कॉलम असतो त्यात त्यांनी प्लॅनिंग कमिशनचे लेटेस्ट आकडे याचा त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं की ह्युमन डेव्हलपमेंटचा जो इंडेक्स आहे तो सुद्धा गुजरातमधला हा वाढलेला आहे. हे सुरजित भल्लांनी इंडियन अगदी एक्सप्रेसला अगदी लिहिलं. बरोबर आहे. सुरजित बल्वा, विवेक डेब्रॉय आणि जगदीश भगवती तिघांनीही मोदींचा विकास योग्य आहे, चांगला केलेला आहे असं म्हटलेलं आहे. आणि आज ते तिघही मोदींचे समर्थक म्हणून मानले जातात. मी सचिन सावंत तुमच्याकडे येतो, उत्तर द्या. तुमच्याच राजीव गांधी फाउंडेशनचे पदाधिकारी होते विवेक डेब्रॉय, ते आता मोदी समर्थक झालेत, मोदींचं कौतुक करतायत, काय उत्तर द्याल? नाही, आता ते समर्थक का झाले आणि काय त्यांची वैयक्तिक भूमिका का बदलली हे ते स्वतः सांगू शकतात. कारण मला वैयक्तिक आरोप जसे भाजप पक्षाकडे करतात तसे तरी तर आमचा तो गुणधर्म नाही. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या प्लॅनिंग कमिशनच्या आकड्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जर ज्या तऱ्हेनं म्हणताय, पहिली गोष्ट रघुराम राजनजींचा जो अहवाल आला, आरबीआयचे गव्हर्नरांचा जो अहवाल आला, त्याच्यामध्ये गुजरात हे 12व्या क्रमांकाचं राज्य म्हणून त्यांनी घोषित केलं. कमी विकसित राज्य म्हणून गुजरातची गणना केली गेली. आजही महाराष्ट्राची जर तुलना गुजरातच्या संदर्भात करायला झाली तर गुजरात आणि महाराष्ट्राचा जीडीपी मध्ये अर्ध्याचा आहे, म्हणजे आज दुपटीने जास्त आमचा जीडीपी आहे, महाराष्ट्राचा जीडीपी आहे. त्याच ठिकाणी गुजरातचा शिक्षणातला क्रमांक जो प्लॅनिंग कमिशन, हे सगळे प्लॅनिंग कमिशनचे आकडे आहेत आणि त्याला काही प्रमाण द्यायची आवश्यकता नाही, मी स्वतः देईन तुम्हाला. आणि ही जर चर्चा करायची असेल तर मी अतुलजींना स्वतः आवाहन करतो की तुमच्या याच चॅनलवरती आपण चर्चा करू या विषयावरती. आकड्यांसकट प्लॅनिंग कमिशनच्या आकड्यासकट बसू. 14वा क्रमांक शिक्षणामध्ये, 16वा क्रमांक हेल्थमध्ये, 21वा क्रमांक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये. गुजरातची ज्या तऱ्हेने जीडीपी आहे ती जवळपास 7व्या ते 8व्या क्रमांकावर येते. सगळ्यात जास्त पर कॅपिटा इन्कम हा दिल्लीचा आहे, महाराष्ट्रात नव्हे, त्याच्यापेक्षा तमिळनाडू कर्नाटकाच्या पेक्षाही कमी असं त्यांचा पर कॅपिटा इन्कम आहे. पर कॅपिटा एक्सपेंडिचर जर घेतला तर तुम्ही ग्रामीण भागातला घ्या, गुजरात हे 9व्या क्रमांकावर आहे, अर्बन विभागामधलं ते 8व्या क्रमांकावर राज्य आहे. आणि कुठल्या अर्थानं म्हणजे ह्या 7 राज्य जी पुढे असतील, अनेक क्षेत्रांमध्ये जी मोठं काम करतात. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या संदर्भामध्ये गुजरात प्रचंड मागे आहे. कुपोषणामध्ये 61% आदिवासी जनता ही कुपोषित आहे, अर्धी जनता त्या ठिकाणी कुपोषित आहे. महिलांच्या संदर्भामध्ये त्यांचं विधान आहे. त्या ठिकाणी जेव्हा वर्ल्ड तुमची जी ऑर्गनायझेशन आहे त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला त्या WTOच्या एका मॅगझिननं, त्यावेळेला त्यानं उत्तर दिलं, काय दिलं की आमच्याकडच्या महिला ह्या कुपोषित आहेत कारण त्या फिगर कॉन्शियस आहेत. हे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं उत्तर आहे त्या ठिकाणी. आणि याबरोबर अनेक प्रश्न आहेत. म्हणजे लिज्जत पापड हे गुजरातचं आहे, त्याचा जन्म लिज्जत पापडचा गुजरातमध्ये झाला, याचं उत्तर आम्हाला थोडंसं म्हणजे वाईट वाटतं कारण तो महाराष्ट्रातला जन्म आहे. अतुलजी, माझं एवढंच म्हणणं आहे की हा महाराष्ट्राचा थोडासा अस्मितेचा प्रश्न देखील आहे की त्या ठिकाणी गुजरात जर फार पुढे गेलं तर महाराष्ट्र कुठे आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची जरा आपल्याला तुम्हीच जरा थोडंसं केलं, जरा मोदींना सांगितलं की कुठे महाराष्ट्र थोडंसं पुढे आहे तुमच्या वेळेत, थोडंसं थांबाळा तुम्ही, तर थोडंसं बरं होईल असं आमचं म्हणणं आहे. नाही, असं आहे, गुजरात महाराष्ट्रापेक्षा अनेक विषयात पुढे आहे आणि त्यांनी प्लॅनिंग कमिशनचे आकडे घेऊन आपण वाटेल तेवढी चर्चा करू. फक्त ते प्लॅनिंग कमिशनच्या आकड्यावर करू ना. रघुराम राजन यांच्या अहवालाचा तुम्ही माझ्याकडे दोन मिनिटं. planning commission चे आकडे रघुराम आहेत. राजन एक यांच्या लक्षात अहवालाचा घ्या. तुम्ही अतुलजी, उल्लेख केला. तुमच्या मला एकच प्रश्न agricultural पडतोय,
आज ते आरबीआयचे गव्हर्नर आहेत, त्यांच्या अहवालात तुमच्या सरकारने केलं काय? तुमच्या पुढे बिहार आहे, रघुराम राजन यांच्या अहवालाचं हरियाणा सरकारने आहे, काय केलं? तुमच्या पुढे त्याच्या शिफारसी पंजाब आहे. स्वीकारल्या क्या? त्याच्या शिफारसी स्वीकारल्या का? नाही स्वीकारल्या. याचं कारणच होतं की तो अहवाल अत्यंत सदोष होता. ही वस्तुस्थिती आहे. चुकीचं तो आहे. अहवाल एका राजकीय त्यांच्या भूमिकेतून दिला गेला शिफारसी होता. स्वीकारण्याच्या बिहारला संदर्भामध्ये त्यांनी स्पेशल जे दर्जा recommendation दिला केलं पाहिजे. होतं की तो तुमची देण्याकरता गणना ज्या तर त्या तऱ्हेने प्रकारचा केलेली अहवाल आहे दिला गेला. राज्याची, हे सगळ्या त्यानुसार जगाला त्यांना माहिती आर्थिक आहे. त्या ठिकाणी तो मदत अहवाल केली तुम्ही जावी. स्वीकारला का नाहीत? तुम्ही तो नाही, अहवाल नाही, स्वीकारला का नाही हे सांगा ऐका, ना. ऐका, खोटं बोलू नका. काय मी खोटं सांगतो बोलतोय मी? तुम्हाला, अतुलजी, अहो रघुराम उत्तर- राजन ऐकून घ्या. यांचा अहवाल येऊन किती दिवस झाले? रघुराम राजांचा तो अहवाल तुम्ही स्वीकारलात का? हो किंवा नाही? निश्चितपणे मी त्याला उत्तर देतो तुम्हाला. हो किंवा नाही सांगा रघुराम ना. राजनजींनी जी उत्तर देतो ना तुम्हाला. हा, द्या. ऐका ना, उत्तर तर ऐका. त्या ठिकाणी रघुराम राजनजींनी जो अहवाल त्या ठिकाणी सादर केला त्याच्यामध्ये जी त्यांनी मापदंड केली होती की त्याच्यामध्ये कमी विकसित राज्य कुठलं, या विकसित राज्य कुठलं, जास्त विकासात कुठे झालेलं आहे, त्याच्या अनुसार आणि परफॉर्मन्स बेस त्या ठिकाणी त्या केंद्राचं अनुदान त्याला गेलं पाहिजे. परफॉर्मन्स बेस्ड अनुदान जावं या संदर्भामध्ये अनेक राज्यांनी विरोध केला होता, परंतु त्यांनी जी आकडेवारी केली होती त्याला विरोध झालेला नाही. त्यामुळे स्वीकाराच्या अहवाल संदर्भामध्ये जी काही स्वीकारला का नाही मापदंड एवढं आहेत ते सांगा. वेगळे आहेत. अहो पण सावंत आता अहवाल तुम्हाला काय स्वीकारलात विषय का? असा आहे की स्वीकारला तुमच्याकडे ज्या किंवा वेळेला नाही एखादी याचं गोष्ट उत्तर द्या. येते. 1 2 तुम्ही उगीच त्या शिफारचं बोलू नकात. या देशामध्ये स्वातंत्र्यापासून हेमंत देसाई त्याला साक्ष देतील माझ्या बाजूने. गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युला आहे की केंद्राने स्टेटला कशा पद्धतीने संसाधनं वितरण करायचं. त्या दर 5 वर्षाने फायनान्स कमिशनची नियुक्ती केली जाते. फायनान्स कमिशन शिफारस करत बरोबर आहे. असतात. त्याला गाडगीळ मुखर्जी बरोबर फॉर्म्युला आहे. म्हणतात. हा फॉर्म्युला बरोबर आहे. दुर्दैवाने रघुराम राजन यांच्या समितीने बासनात गुंडाळून ठेवला आणि अत्यंत प्रच्छन्नपणे केवळ बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला पाहिजे याच्या दृष्टिकोनातून तो अहवाल दिला. आणि म्हणून सरकारने आजही तो अहवाल अहो, स्वीकारलेला तुमचं नाहीये. राज्य लक्षात घ्या. 12व्या हे क्रमांकावर खरं त्या सत्य ठिकाणी तुम्ही गणना जनतेला केली सांगा. गेली याचा गुजरात राज्याने निषेध देखील केला नाहीये. अहो, तुम्ही निषेधाचा काय काय केलं? मुद्दा? तुम्ही की स्वीकारलाच आम्ही नाही 12 अहवाल राज्य तो. नाही आहोत. तुम्ही काय अहवाल मागणी स्वीकारलेला केली? नाहीये ते तुम्ही सांगा ना. गुजरात सरकारनं त्या ठिकाणी अधिकृत भूमिका त्याच्याबद्दल का नाही केली? का मोदी मुक्कडून गप्प बसले? अहो, आणि ह्या अधिकृत प्रश्नाची भूमिका उत्तर देखील तुम्हीच- आम्हाला पाहिजेत. अहो अधिकृत भूमिका काय तुम्ही या प्रश्नाची तो उत्तर अहवाल देखील त्या ठिकाणी स्वीकारलेलाच पाहिजेत. नाही यात. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या. माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही की अहवाल महाराष्ट्राच्या स्वीकारला की नाही एवढं अस्मितेचा सांगा. प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये मोदी येतात. अहवाल महाराष्ट्राच्या स्वीकारलं की नाही या तुमच्या प्रश्नाचं उत्तर जनतेच्या द्या हो, केलेल्या बाकी सोडून प्रगतीला द्या. कमी लेखतात. तुम्ही सांगा त्यांना की आपण अहवाल चर्चा करू. अनेक क्षेत्रांमध्ये नव्हे सावंत, बऱ्याच प्रश्नाचं क्षेत्रांमध्ये उत्तर द्या ना. महाराष्ट्र पुढे आहे. ठीक आहे, प्रश्नाचं ठीक आहे. उत्तर द्या. ठीक राहुल आहे, गांधींसारखा तुमच्या- interview देऊ तुमच्या नका. दोघांचाही वाद तुमच्या दोघांचाही वाद राहुल संपला नाही. गांधींसारखा इंटरव्ह्यू देऊ नका तो. सगळ्या प्रश्नाला एम्पॉवरमेंट थेट प्रश्नाला उत्तर द्या हो किंवा नाही. ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो. फक्त अदानी एम्पॉवरमेंट झालेलं आहे. अदानीचं एम्पॉवरमेंट झालेलं अहो, आहे. प्रश्नाला आणि उत्तर त्या द्या ना. ठिकाणी अहवाल तुमच्या- स्वीकारला का नाही देखील रघुराम राजन देखील मी यांचा? एकच सांगतो तुम्ही तो त्या- बासनात त्या का गुंडाळून अहवालामध्ये ठेवला ते सांगा ना. 450 कोटी एकच सेकंड सांगेन. एकच रघुराम सेकंद राजन सांगेन. यांचा अहवाल 450 स्वीकारला कोटींचा हो tax किंवा चा नाही? ठपका ठेवला की अनड्यू ऍडव्हान्टेज इंडस्ट्रीला दिलं गेलं. अहो, परंतु त्याचं रघुराम राजन- उदाहरण चित्र असं की डेली रघुराम राजनच्या अहवालाविषयी बोला ना. संदर्भामध्ये लेबरच्या वेजेसच्या संदर्भामध्ये गुजरात राज्य 28व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कामगारांचे पगार देण्यामध्ये ह्यांचे हात आखडते होतात, परंतु मान्य करा ना. उद्योजकांना पैसे काय वाटण्यामध्ये तुम्ही ह्यांचे हात पुढे कुठलं उदाहरण होतात. सांगताय हे बा? विषयांतर करू नका. अहवाल स्वीकारलेला नाही, त्याच्यावरती एंड करू आपण या विषयाचा. पत्रकारांचे पत्र द्या हो, पत्रकारांना ते उत्तर द्या. नाही ठीक आहे, ठीक आहे. आपण एक ब्रेक घेऊया. आपण एक ब्रेक घेऊया. सचिन सावंत, आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुढेही चर्चा चालूया. ब्रेक पूर्वी प्रश्न पहा. केजरीवाल यांचं खुल्या चर्चेचं आव्हान नरेंद्र मोदींनी स्वीकारायला हवं का? बघा पडद्यावर. 55% लोक म्हणतात नाही, 45% लोक म्हणतात हो. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. मी सुरुवात हेमंत देसाईंपासून करणार आहे. हेमंत देसाई, मला तुम्हाला विचारायचं आहे, अतुल भातखळकर एक बाजू मांडतायत, सचिन सावंत दुसरी बाजू मांडतायत. गेले काही वर्ष सातत्याने हे होत आहे गुजरातच्या विकासाबद्दल. केजरीवाल यांनी तोच मुद्दा पुन्हा पुढे आणलेला आहे. नेमकं सत्य कुठे आहे? दोन बाजू आपल्याला कळतायत. नेमकं सत्य कसं शोधायचं? म्हणजे आकडेवारी आहे, म्हणजे हे जसे म्हणतात की प्लॅनिंग कमिशनची आकडेवारी आहेत. राजीव गांधी इन्स्टिट्यूटने काही आकडेवारी जमा करून मग त्यांना अवॉर्ड्स दिले. पण गुजरातमध्ये काहीही प्रगती झाली नाही, संपूर्ण वाट लागली असं म्हणणं हे टोकाचं होईल. अजिबात तसं नाही. प्रगती काही क्षेत्रामध्ये झालेली आहे. परंतु इथे केजरीवाल जो प्रश्न विचारतायत तो गुजरातचं त्यांनी एक उदाहरण घेतलं आणि सगळ्या देशामध्ये हे मोठे उद्योगधंदे त्यासाठी शेतजमिनी ताब्यात घेणं जबरदस्तीने, SEZचं जे मॉडेल आहे ते, विशाल काय सगळे प्रोजेक्ट्स आहेत ते, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज खतम करणं. दुसरं म्हणजे शेतमजूर जे आहेत त्यांची जे वेतन जे आहे किमान वेतन
त्याबाबत गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावरती तक्रारी आहेत. मगाशी भातखळकर जे सांगत होते की एकच दिवसात 24 तासामध्ये त्याने अभ्यास केला, तर ते थोडं अतिशयोक्तीने ते बोलले. एक दिवस नाही, 4 दिवस ते होते गुजरातमध्ये. ते अनेक जणांना भेटले, अर्थात त्याच्यावरून संपूर्ण राज्याचा सर्वे केला. जिल्ह्यामध्ये माझ्या टीम्स गेल्या होत्या असं ते आजच्या सभेत त्यांनी सांगितलं. आजच्या सभेत 4 दिवस मुक्काम केला ना गुजरातमध्ये. त्यांनी सर्वसामान्य लोकांशी बोलले. हे माझं काय म्हणणं आहे की ज्यांना गुजरातचा अभ्यास करायचा आहे त्यांनी केवळ आकडेवारी हे करणं हे अपुरं होईल. प्रत्यक्ष जाऊन जो रिसर्च करणं आहे त्यांनी प्रत्यक्ष जाऊन थोडासा रिसर्च केला, तो लोकांशी बोलले, हे महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. आणि मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं जे सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात झाला. आता लगेच भातखळकर म्हणतील की महाराष्ट्रात झालंय, महाराष्ट्रात सुद्धा झाल्या आहेत मोठ्या प्रमाणात, पण गुजरातमध्ये सुद्धा आत्महत्या झालेल्या आहेत. गुजरातमध्ये कृषी विकासाचा दर वाढला नाही असं कोणी म्हणत नाही, वाढला. विजेचा पुरवठा वाढला, पण गुजरातमध्ये अनेक भागामध्ये पाणी पुरवठा नाही आहे, व्यवस्थित पाणी पुरवठा नाही. गुजरातमध्ये प्रदूषणाचे मोठे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन देण्यात आलेलं नाही आहे आणि ह्युमन राईट्स व्हायोलेशन्स वगैरे ते प्रश्न तर नक्कीच आहेत. ही आकडेवारी निश्चितसुद्धा आपल्याला सांगता येईल. लेटेस्ट तुम्हाला सांगतो आकडेवारी जी आहे तो कन्झम्पशन सर्वे येतो दरवेळी. त्या कन्झम्पशन सर्वेमध्ये म्हणजे देशामधल्या कोणकोणत्या राज्यामध्ये उपभोग किती आहे, ते उपभोगाच्या प्रमाणामध्ये जर आपण विचार केला तर गुजरात खूप मागे आहे, केरळ तर खूप पुढे आहे, तामिळनाडू पुढे आहे, अन्य अनेक राज्य पुढे आहेत. म्हणजे कन्झम्पशनमध्ये तिथे त्या लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि त्यामुळे त्यांचं कन्झम्पशन वाढलेलं आहे. त्यामुळे गुजरातमध्ये सगळं जे चित्र आहे हे सगळं चांगलं आहे असं नाही, अपुरं आहे. ते विकासाचं मॉडेल जे ते आहे ते सगळ्या दृष्टीने स्वीकार्य आहे असं नाही. आणि मी असं म्हणेन की गुजरात आणि महाराष्ट्राची तुलना करताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवासासारखे प्रकल्प आहेत ना. महाराष्ट्रामध्ये अनेक SEZ काही कॅन्सल करायला लागले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळं आबादी अशातला भाग नाही, असं अजिबात नाही. मला असं वाटतं की जे मॉडेल विकासाचं आपण स्वीकारलेलं आहे त्याच्या संबंधी प्रश्न उपस्थित करणं ही गंभीर चर्चा आहे त्यांनी उपस्थित केलेली. नंतर शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणं. केजरीवाल जर नरेंद्र मोदींच्या म्हणजे भाजप सरकारबाबतच्या विकासाबाबत प्रश्नचिन्ह उभं करत असतील, काय विचारायचं तर प्रश्न नाही, बरोबर आहे, तर भाजपने सुद्धा काँग्रेस सरकारच्या विकासाबाबत प्रश्नचिन्ह प्रश्न उपस्थित केले विचाराय. पाहिजे. काँग्रेसच्या अनेक राज्यामध्ये अशा प्रकारचं मॉडेल घेतलेलं आहे ना त्यांनी. आणि काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकाच पद्धतीचं विकासाचं प्रतिमान आहे त्यांचं. आम्हाला ते मान्य नाही असं म्हणायचा एखाद्याला अधिकार आहे. अर्थात असं म्हणू शकतो की पर्याय काय देत आहेत का ते, त्यांचं जे आहे आदर्शवादी स्वराज्याची कल्पना ती व्यवहार्य नाहीये असंही म्हणता येईल आपल्याला. पण काहीतरी गंभीर मुद्द्यांची चर्चा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. केवळ व्यक्तिगत आरोपबाजीच्या पलीकडे जाहीर चर्चा झाली पाहिजे. जाहीर चर्चा झाली पाहिजे. आणि समजा मोदींना यायचं नसेल, मोदीने आपला प्रतिनिधी पाठवा काही, पण या मुद्द्यांची चर्चा झाली पाहिजे. अमेरिकेचा सतत उल्लेख होतो म्हणून मी सांगतो अमेरिकेमध्ये यावेळी जर तुम्ही ओबामांचं जे डिबेट बघितलं असेल त्या डिबेटमध्ये 2 सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे होते. त्यामध्ये एक होता की आउटसोर्सिंगचा मुद्दा आणि दुसरा एम्प्लॉयमेंटचा मुद्दा. अमेरिकेमध्ये रोजगार वाढ किती झाली दर 3 महिन्यांनी दर 6 महिन्यांनी आकडेवारी प्रसिद्ध होते आणि संपूर्ण जगाच्या मार्केट्सवरती त्याचा परिणाम होतो. अमेरिकेच्या संपूर्ण राज्यकर्ता वर्ग आणि विरोधी पक्ष त्यासंबंधी चर्चा करतो, डिस्कशन करतो त्याच्यामध्ये. नंतर तुम्ही ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यामध्ये काही गैरप्रकार होत आहेत का, त्यांची पुनर्रचना तुम्ही कशी करताय, हे सगळे मुद्दे निवडणुकीमध्ये महत्त्वाचे होतात. आणि मला असं वाटतं की हे निवडणुकीत हे मुद्दे महत्त्वाचेच झाले पाहिजेत. केवळ व्यक्तिगत आरोपबाजी किंवा केवळ आता हा जो मुद्दा उपस्थित केला तर तो सविस्तर सांगायला पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा भाजपची एक थोडीशी ढोंगबाजी सुद्धा आहे की तो गॅसचा दर जो आहे तर केजरीवाल म्हणाले ते सुद्धा काही की $1 खर्च आहे, $1 खर्च आहे आणि $8 आपण भाव दिलेला आहे. तर आता काय आहे की कुठल्याही याच्यामध्ये जर गॅस उत्खनन करायचं असेल, खोदाई करायची असेल, त्याचा खर्च इन्व्हेस्टमेंटचा खर्च आहे. आणि जर थोडंसं त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह काही तुम्ही इन्सेंटिव्ह दिले तर परदेशामधले लोक येतील, देशामधले लोक इन्व्हेस्टमेंट करतील. इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी थोडंसं काहीतरी त्यांना एक असं गाजर दाखवायला लागतं, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये करप्शन झालं असण्याची शक्यता दाट आहे, ते नाकारता येत नाही. आता भारतीय जनता पक्ष काय म्हणतं, आज अरुण जेटलींची मुलाखत आहे. त्या अरुण जेटलीने असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही ग्राहकाचाही विचार करायला पाहिजे आणि इंडस्ट्रीचा विचार करायला पाहिजे. आणि रंगराजन समितीने याचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, पण याच्यामध्ये सुवर्ण मध्य काहीतरी काढायला पाहिजे आणि काढण्याचं आम्ही ती गोष्ट करू. याचा अर्थ असा आहे की केजरीवाल जे म्हणतायत आतापर्यंत की मोदी असं म्हणाले फेरविचार कदाचित आम्ही करू म्हणून. हा, पण हे पुढचं पाऊल आहे. आतापर्यंत मोदी याला आरोपाला उत्तर कुठल्याही प्रकारचं देत नव्हते, उलट ते पहिल्यांदा जेटली म्हणाले. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गुजरातचं जे पेट्रोलियमचं कॉर्पोरेशन जे आहे त्यांनी म्हटलंय की $8 सोडून आम्हाला $14 आम्हाला भाव पाहिजे.
म्हणजे त्यांनी तर याच्या पलीकडचं काँग्रेसच्या पलीकडची जम घेतलेली आहे त्यांनी, आणि त्यासंबंधी केजरीवाल प्रश्न डेफिनेटली विचारण्याचा त्यांना अधिकार आहे. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केल्याबद्दल थोडीशी अतिशयोक्ती असेल, थोडा एककल्लीपणा असेल, पण कोणीतरी प्रश्न उपस्थित करायला पाहिजे. भातखळकर. नाही, पहिली गोष्ट, यशवंत सिन्हा पार्लमेंटच्या फायनान्स कमिटीचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत. या गॅस प्राइसेसची हे आल्यानंतर $8 केल्यानंतर स्टँडिंग कमिटीने म्हणजे यशवंत सिन्हानी त्याला पूर्णपणे विरोध केलेला आहे. 2, ज्या वेळेला ही निर्णय सरकारने घेतला तेव्हा गुजरात सरकारने या गोष्टीला विरोध केला आहे. आणि याचं प्रमुख कारण, गुजरात हे असं राज्य आहे की ज्यातल्या विजेचं उत्पादन हे सर्वाधिक गॅसवर केलं जातं. त्यामुळे गुजरातमधला विजेचा उद्योग जो आहे, म्हणजे जो सरकारी वीज प्रकल्प आहेत, हे मोठ्या प्रमाणावर संकटात सापडतील. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने याला त्यावेळेला सुद्धा विरोध केला होता. संसदेत सुद्धा या संदर्भात प्रश्नोत्तर झालेली आहेत. आणि फक्त अरुण जेटलींची मुलाखत त्यांनी उल्लेख केला आहे, ती मुलाखत अत्यंत योग्य आहे. त्यामध्ये 2 मूलभूत त्या प्रश्नाकडे बघण्याचे मुद्दे आहेत. विजय केळकरांची समिती याच सरकारने नेमली. त्यांचं असं म्हणणं आहे की ऑइलचा फक्त प्रोडक्शन खर्च काढा, त्याच्यावर एक 16%, 20% प्रॉफिट द्या. रंगराजन समितीचं म्हणणं असं आहे की केवळ तेवढं करून चालणार नाही, तर इंटरनॅशनल पॅरिटी घेतली पाहिजे, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर येतील. आता हे प्रामाणिक मतभेदाचे मुद्दे आहेत. त्यामुळे जेटलीने जे म्हटलंय की विजय केळकर समितीचा जो दृष्टिकोन आहे आणि रंगराजन समितीचा दृष्टिकोन आहे, यातला सुवर्ण मध्य पण म्हणजे काढला पाहिजे. केजरीवाल जे उपस्थित करतायत मुद्दे त्यामध्ये तथ्य आहे. पण हे त्यांच्याशी मुद्दे- मतभेद असतील, चर्चा करायला काय हरकत पण आहे? हे मुद्दे आम्हीच पूर्वी उपस्थित केले. पण मग तुम्ही चर्चेला का तयार होत नाही? जेटली कोणाशी म्हणाले तो चर्चा आपचा करायची? इफेक्ट आहे. जेटली म्हणाले ते आपचा नाही, इफेक्ट नाही, यशवंत सिन्हा बोलले तेव्हा आपचा काय संबंध होता? नाही, नाही, पण मग जे जर पार्ला- यशवंत सिन्हांनी आधी मांडलं असेल मग मांडलंय ना, तर तुम्ही on record. खुलेपणाने चर्चा का करत नाही मोदी यावर? कोणाशी चर्चा करायची आहे? हो, इतके मला कळलं दिवस- नाही. गुजरात सरकार ऑन रेकॉर्ड आहे, त्यांचे केंद्राला पत्र लिहिलंय की या दरवडीला आमचा विरोध आहे. पार्लमेंटच्या स्टँडिंग कमिटीचं ऑन रेकॉर्ड पण स्टेटमेंट हे आहे. मोदींनी कधीही आपल्या भाषणात सांगितलेलं नाहीये. अडाणीबाबत मोदी काही बनाले नाहीये. त्यामुळे संशय वाढतोय. तर खुलेपणाने येऊन लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये येऊन चर्चा करायला काय हरकत आहे? नाही, नाही, म्हणून म्हटलं की चर्चा करायला आमचा कधीच विरोध नाहीये. चर्चा कुठल्या पातळीवर कोणाशी करावी? चिदंबरम म्हणतात माझ्याशी चर्चा करा, मग त्यांनी करा अरुण ना, जेटलीशी करावी. आपण असं करू शकतो. काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख करावं ना मग. प्रतिनिधी, यांचा एक आपचा प्रतिनिधी, असे 3 लोक, तुम्ही देशातले 3 प्रमुख पक्ष आहात, हवं तर डाव्यांचा प्रतिनिधी घ्या घ्या ना, काही आणि मुद्दा नाही ना. चर्चा करायला काय हरकत आहे? कोण नाही म्हणते त्याला? कोणी चर्चेला विरोध करत नाहीये. आता फक्त तुमचा जो एक मुद्दा आहे की नरेंद्र मोदी हे केजरीवालांच्या किंवा अन्य कोणाच्या आरोपाला उत्तर देत नाहीयेत, असं तुम्हाला जे वाटतं. मुळात आरोपांना उत्तर देतो, पण ते असं आहे की केजरीवालांची मी म्हटल्यामुळे पद्धतीच ही आहे की कुठल्या प्रसिद्धीत राहायचं आणि त्याच्यावर मोठ्या माणसावर दगड टाकायचं आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपाला उत्तर देऊन आम्ही त्यांच्या अजेंड्यावर आम्हाला निवडणूक लढवायची नाहीये. ही निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर आहे. पण ते Unemploymentचा विकासाविषयी rate या प्रश्न देशात विचारतायत ना. हे सगळे दुसरा. प्रश्न शेतीविषयी, 5,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या कोणी गुजरातमध्ये, सांगितलं? माझं असं काय ते म्हणणं आहे? म्हणतायत. नाही, नाही, तुम्ही उत्तर द्या. माझं म्हणणं आहे केजरीवालांचं खरं असं मानण्याची गरज नाहीये. तुम्ही उत्तर द्या. तुम्ही त्यांना काउंटर क्वेश्चन विचारा. नाही, नाही, त्यांना काय काउंटर क्वेश्चन विचारणार? त्यांनी अंबानी आणि टाटाला 300 कोटीची सबसिडी दिली. आम्ही तर पण हे बोला की तुम्ही. मग आम्ही बोलतो ना, चर्चा रोज- करा. मग आम्ही रोज बोलतो. तो काही मुद्दाच नाहीये. आणि 5,000 शेतकऱ्यांची आत्महत्या झाली असतं ते लपून राहिलं असतं या देशामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे मीडियामध्ये काही मोदींच्या विरोधात जितका विषारी आणि विखारी प्रचार या देशामध्ये झाला तितका कुठल्याच नेतृत्वाच्या विरोधात झालेला नाहीये. अगदी व्यक्तिगत पातळीवरचे असे घाणेरडे आरोप त्यांच्यावर झालेत. त्यामुळे असं काही घडलं असतं गुजरातमध्ये आणि ते लपून राहिलं असतं. हे पण म्हणजे- तुम्हाला असं वाटतं चर्चा व्हायला पाहिजे? नाही, आपण चर्चा करतोच. आता तुम्ही आणि मी नाही, 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 आपण कोण आहोत? या मोठ्या हे नेत्यांनी बघा, चर्चा भारतीय करायला जनता पाहिजे. पार्टीची भूमिका म्हणून मी सांगतो की चर्चा जरूर करावी. त्या चर्चेचे काही निकष असतील, निकष हे ठरवून hit and चर्चा run करा ना. नाही, ही जी हिट अँड पद्धत रन आहे. नाही. हा. समजा काँग्रेस पक्षाच्या वतीने चिदंबरम असतील किंवा कपिल सिबल असतील, आपच्या वतीने आणखीन कोणी असतील, केजरीवाल जरूर करावी ना. नरेंद्र मोदींच्या वतीने कोणी असतील, चर्चा करायला काय हरकत आहे? जरूर करावं. एडिटर्स गिल्ड या देशामध्ये आहे. त्यांना नेमा. इलेक्ट्रॉनिक मीडियाचं पण म्हणजे केजरीवाल यांचं आव्हान जे आहे ते गंभीरपणे घेण्याची गरज आहे. नाही, नाही, असं आहे. मी चर्चेच्या संदर्भात बोलतोय. खुली चर्चा झाली पाहिजे. ती देशाचे जे कळीचे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा करायला भारतीय जनता पार्टीची पूर्ण तयारी आहे. पूर्ण तयारी आहे. केजरीवालांचं आव्हान बिव्हान काही ठीक नाहीये. आहे. हा प्रसिद्धीचा स्टंट आहे. एवढं ठीक आहे. सचिन सावंत, तुमच्या पक्षाची तयारी आहे चर्चा करायची असं तुम्ही मागाशीच म्हटलंय. अजूनही चर्चा होऊ शकते का? आम्हीही आव्हान म्हणजे त्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती ज्या तऱ्हेने चिदंबरमने सांगितलंय, कपिल सिब्बलने सांगितलंय, दिग्विजय सिंगांनी सांगितलंय, आमची पूर्णतः तयारी आहे. ज्या तऱ्हेनं एक लक्षात घेतलं पाहिजे की नरेंद्र मोदींनी जेव्हा आपल्या गुजरात राज्याची तुलना जर्मनी आणि जपानशी होते अशा तऱ्हेचं प्रतिपादन त्यांच्याच 3 दिवसाच्या अधिवेशनामध्ये केलं,
त्यावेळेला ही जर्मनी आणि जपानमधले असं कुठं राज्य आहे की त्याची तुलना त्या ठिकाणी होत असेल तर ते आपल्याला आवडेल ना. आणि त्याचबरोबर तुम्ही एक पाहिलं पाहिजे की मगाशी हेमंत देसाई म्हणाले, आम्ही कधीच म्हणत नाही की या संदर्भामध्ये गुजरातचा विकास झाला नसा. तर या देशामध्ये ज्यावेळेला 9.3% दराचा विकास दर एका देशाचा जीडीपीच्या ग्रोथमध्ये आपण पाहिला, त्यावेळेला प्रत्येक राज्याने त्याच्यामध्ये भर टाकलेली आहे. आज ऍग्रिकल्चरमध्ये बिहार सारख्या 20%पेक्षा जास्त अधिक प्रमाणामध्ये त्यांनी जीडीपी ग्रोथ त्यांनी ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये केली, मध्य प्रदेशने केली आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये अनेक राज्य आहेत. मग त्यांची जर तुलना जर तुम्ही करत असताना जर गुजरातचंच एक मॉडेल त्या ठिकाणी आणून आम्हीच विकास केलेला आहे, त्यामुळे अनेक राज्यांनी केलेल्या तिथल्या नेत्यांनी काम केलेलं आहे, तिथल्या लोकांनी परिश्रम घेतलेले आहेत, तिथल्या जनतेने परिश्रम घेतले आहेत. महाराष्ट्राची जी प्रगती आज तुम्ही जर पाहायला गेलात तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्राचा 33% वाटा आहे. देशातलं पहिलं नंबरचं राज्य आहे आणि गुजरात 5%वर आहे. म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आणि ह्याचा 7व्या 8व्या क्रमांकावर लागतो. आणि ते जर आम्हाला इंडस्ट्री ग्रोथच्या संदर्भामध्ये सांगत असतील तर मला तर प्रश्न विचारावा लागेल. आणि आमची भूमिका आहे, मी तर म्हणतो ज्या तऱ्हेनं आता अतुल भातकर म्हणालेत, आम्ही तुमच्याकडे थोडीशी रिक्वेस्ट करतो की महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. अतुलजी आज अनेक ठिकाणी येतात, टोलच्या संदर्भामध्ये ते म्हणतात की टोल गुजरातमध्ये जास्त गोळा होतो आणि महाराष्ट्रात कमी होतो. आम्हाला दुःख होतं, तुम्हाला नसेल होत, पण दुःख थोडंसं करा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्यासाठी तरी त्यांना रिक्वेस्ट करा की आम्ही अशा तऱ्हेची चर्चा करूया. गुजरात पुढे की इतर राज्य पुढे आपण चर्चा करूया. मला माहित नाही सचिन सावंत, नरेंद्र मोदी आणि केजरीवाल चर्चा करतील की नाही, पण अतुल भातखळकर आणि सचिन सावंत यांची चर्चा आणि हेमंत देसाई यांचा सारखा पत्रकार यांची चर्चा आपण नक्कीच घडवून आणूया. कारण तेवढं तरी आपल्याला शक्य आहे. लोकांपुढे मुद्दे जातील. शेवटी प्रश्न बघा पुन्हा एकदा, अरविंद केजरीवाल यांचं खुल्या चर्चेचं आव्हान नरेंद्र मोदींनी स्वीकारायला हवं का? बघा पडद्यावर. 55% लोक म्हणतात नाही, 45% लोक म्हणतात होय स्वीकारायला हवं. इथेच थांबतो. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.